नमस्कार श्रोते हो. सदर कथा एका व्यक्तीच्या अनुभवावर आधारित आहे. ही गोष्ट ऐकताना तुमचं हृदय धडधडेल आणि शेवटपर्यंत तुम्हाला थरार अनुभवायला मिळेल. कथा अशा ठिकाणी घडते जिथे लोक जास्त फिरकत नाहीत, कारण तिथे काहीतरी वेगळंच आहे. कथेचे शीर्षक आहे झपाटलेला सातारा भैरवगड, एक सत्य अनुभव. ही गोष्ट ऐकण्यासाठी चला आपण जाऊया आमच्या यूट्यूब चॅनेल भूतांच्या गावात. मी अनिरुद्ध, एक उत्साही ट्रेकिंग करणारा, मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती घेण्यासाठी डोंगर माथ्यावर ट्रेकिंगला जाण्याचा निर्णय घेतला. माझे मित्रही या गोष्टीत भाग घेत होते, पण शेवटी कामाच्या गडबडीत त्या सगळ्यांनी माघार घेतली. मात्र मी माझा निर्णय बदलला नाही. साताऱ्याच्या जवळ एक प्रसिद्ध डोंगर आहे, भैरवगड. जवळपास संध्याकाळी 5च्या सुमारास मी गडावर पोहोचलो. लोक सांगत होते की रात्री त्या डोंगरावर एकटा राहू नकोस, पण मी अशा अंधश्रद्धांवर कधीच विश्वास ठेवत नव्हतो. डोंगरावर चढून गेल्यावर थोडं थकल्यासारखं वाटलं. मी माझ्यासोबत घेतलेला खाण्यापिण्याचा डबा उघडून मनसोक्त जेवण केलं. आजूबाजूचा सुंदर निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सायंकाळचं प्रसन्न वातावरण मन मोहून टाकणारं होतं. रात्र झाली, डोंगरावरचा गारठा वाढला होता. मी तंबू बांधला आणि शेकोटी तयार केली. मोबाईलवर नेटवर्क नव्हतं, त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क तोडला गेला होता. या निर्जन ठिकाणी मला खूप शांतता वाटत होती. रात्री साधारण 10च्या सुमारास एका विचित्र गोष्टीला सुरुवात झाली. माझ्या तंबूच्या बाहेर पावलांचे आवाज ऐकू आले. मी पटकन बाहेर पाहिलं, पण मला कुणीही दिसलं नाही. वाऱ्याचा आवाज असेल असं मनाशी म्हणत मी पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. मध्यरात्री मला जाणवलं की कोणीतरी माझ्या तंबूला बाहेरून हात लावत आहे. मी डोळे उघडून पाहिलं, पण प्रकाश झोत टाकल्यावर काहीच दिसलं नाही. पण एक विचित्र कुबट वास येत होता, जळलेल्या वस्तूंचा वास. मी माझ्या सुरक्षेसाठी काठी घेतली आणि तंबूमधून बाहेर पडलो. चंद्रप्रकाशात डोंगराचा भाग शांत दिसत होता, पण तेवढ्यात मला समोर एका झाडामागे हालचाल जाणवली. कोण आहे? मी जोरात विचारलं, पण मला उत्तर मिळालं नाही. मला माझ्या पाठीवर अचानक थंड वाऱ्याचा झोत जाणवला आणि तो वास अजून प्रखर झाला. भीतीने गारठलेल्या अवस्थेत मी तंबूत परतलो, तर रात्री मला झोप लागत नव्हती. सकाळी मी जवळच्या गावात पोहोचलो आणि तिथल्या लोकांना विचारलं, भैरवगड डोंगरावर काही विचित्र घटना घडल्याचा उल्लेख आहे का? तेव्हा एका म्हाताऱ्याने सांगितलं, भैरवगड डोंगर एकेकाळी गावासाठी पवित्र मानला जायचा, पण काही दशकांपूर्वी गावावर एका टोळीने हल्ला केला होता. गावातील अनेक लोक त्या डोंगरावर जीव वाचवण्यासाठी पळाले, पण त्या टोळीने त्यांना पकडून जिवंत जाळलं. त्यांचं दुःख आणि संताप अजूनही तिथं जाणवतो. त्यांनी पुढे सांगितलं की रात्रीच्या वेळी तिथे जाळलेल्या लोकांचे आवाज, रडण्याचे सूर आणि कधीकधी त्यांच्या सावल्या दिसतात. मी ठरवलं की या रहस्याचा शोध घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही. मी पुन्हा डोंगरावर परतलो. हळूहळू सूर्य मावळत गेला आणि गडावर पुन्हा भयानक शांतता पसरली. रात्री साधारण 11च्या सुमारास माझ्या शेकोटीच्या बाजूने एक लांबट सावलीसारखं काहीतरी सरकताना दिसलं. मी उठून पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. मी कॅमेरा ऑन केला आणि त्या सावलीचा पाठलाग करायला सुरुवात केली. जसा मी पुढे गेलो तसतसे विचित्र आवाज माझ्या कानावर पडू लागले. जणू काही कुणीतरी मला मदतीसाठी हाक मारत आहे. वाचवा, मला वाचवा, असा केविलवाणा आणि हृदय हेलावून टाकणारा आवाज येत होता. मी त्यामागे धावत गेलो, पण अचानक तो आवाज थांबला. मी एका ठिकाणी पोहोचलो जिथे मोठा दगड आणि त्यावर काही जुन्या जाळलेल्या वस्त्रांचे तुकडे होते. त्या ठिकाणी मला खूप गारठा जाणवू लागला. माझं हृदय वेगाने धडधडत होतं. तिथं मला माणसांच्या आकृती दिसायला लागल्या, जळलेल्या आणि दुःखाने ओरडत असलेल्या. त्यातली एक आकृती माझ्या दिशेने वळली.
आणि जवळ येऊ लागली. तिचे डोळे काळसर आणि चेहऱ्यावर फक्त वेदना होत्या. ती माझ्याकडे हात पुढे करत होती, जणू त्या आकृतीला काहीतरी सांगायचं होतं. ते सर्व दृश्य पाहून माझं रक्त गोठलं. मी दगडासारखा उभा राहिलो. त्या आकृतीने फक्त एक वाक्य म्हटलं, तुम्ही इथे येऊ नका, आमचं दुःख तुमचं होईल. असं म्हणून ती आकृती गायब झाली. त्या आकृतींच्या अचानक गायब होण्याने मी घाबरलो होतो. मी तिथून पळत सुटलो. माझा श्वास वेगाने चालला होता आणि मला वाटत होतं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. डोंगराच्या खाली पोहोचल्यावर मी गावकऱ्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी सांगितलं की ज्यांनी त्या आत्म्यांना त्रास दिला ते कधीच सुखी राहू शकले नाहीत. त्यांनी मला एका पवित्र जागेवर जाऊन पूजा करण्याचा सल्ला दिला. मी त्या भैरवगड डोंगरावर कधीच परत गेलो नाही, पण आजही त्या रात्रीचा विचार केला की माझ्या अंगावर काटा येतो. काही गोष्ट समजणं आपल्याला कठीण असतं आणि काही ठिकाणी जाणं आपल्याला सुद्धा टाळावं लागतं. त्या डोंगरावर नेमकं काय आहे हे अजूनही एक गूढ आहे, पण एक मात्र खरं, त्या आत्म्यांचं दुःख आणि संताप अजूनही तेथे जाणवतो. ही गोष्ट ऐकून तुमचं हृदय धडधडलं असेल. कोणत्याही डोंगर माथ्याच्या गूढ ठिकाणी जाण्याचं धाडस करण्यापूर्वी या गोष्टींचा विचार नक्की करा, कारण काही रहस्य कायम गुप्तच राहिलेले बरे. यातच आपली भलाई आहे. अशा चित्तथरारक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.